प्रिय मित्रांनो, आज मंगळवार आणि 15 जुलै आणि आजच्या दिवशी आपण पहिल्या वाचनामध्ये पाहतो की फारो राजाने इस्रायली वंश कमी करण्यासाठी त्यांचा छळ सुरू केलेला होता आणि हळूहळू ह्या इस्रायल लोकांना अगदी खायला प्यायला देखील मिळत नसे आणि खूप मारहाण त्यांची केली जात असे. आणि अशा ह्या परिस्थितीमध्ये परमेश्वर ह्या इस्रायल लोकांचं तारण करू पाहतो आणि म्हणून तो मोशेच्या ह्या बाळाला जन्म देतो. परंतु ज्या वेळेला मोशेचा जन्म झाला होता त्यावेळेलाच फारो राजाने अशी घोषणा केली होती की ह्या इस्रायली कुटुंबात जे एखादा मुलगा जन्माला येईल 2 वर्षाच्या आतमध्ये असलेली सगळी इस्रायली मुलं ही ठार केली जावी आणि म्हणून त्याने घरोघर जणू काही सैनिक पाठवले. आणि त्यावेळेला आपल्याला इतिहास ठाऊक आहे की 39 मुलं ठार झालेली होती. हो माझ्या प्रिय मित्रांनो, अशा ह्या परिस्थितीमध्ये मोशेचा जन्म झाला होता आणि मोशेच्या आईने त्याला 3 महिने लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु ह्या पुढे लपवणे खूप कठीण होईल म्हणून तिने त्याला एका टोपलीमध्ये घालून ते एका आपल्या ज्याला आपण नाईल नदी म्हणतो त्या नाईल नदीच्या पात्रामध्ये ठेवले. आणि त्यावेळेला त्याची जी बहीण होती ही बहीण आईला सांगते मी बघते हे बाळ कुठे जाते आणि ती त्याच्या मागे बघत होती. तेव्हा ते बाळ हळूहळू नदीच्या पलीकडे जिथे ह्या राजकन्या आंघोळ करीत होत्या त्या राजकन्याला ते एक टोपली सापडली. त्या टोपलीमध्ये हे बाळ सापडलं आणि अशा वेळेला ही मोशेची बहीण त्यांच्याकडे धावत गेली सांगितलं की ह्या बाळाला दूध पाजण्यासाठी एखादी दासी तुम्हाला हवी आहे काय, मग मी घेऊन येते. मग त्यावेळेला त्याने तिला पाठवलं आणि तिने जाऊन मोशेच्या आईलाच दूध पाजण्यासाठी तिला आणले. हो माझ्या प्रिय बंधूंनो, अशा ह्या परिस्थितीत देखील मोशे आणि त्याची आई दोघेही सुरक्षितपणे जीवन जगू लागले. मात्र माझ्या प्रिय मित्रांनो, हळूहळू काळ बदलला आणि मोशेने पाहिलं होतं की अशा ह्या समाजामध्ये आपल्या लोकांवरती बरेच अन्याय अत्याचार होत होते. तो आपलं रक्त विसरला नव्हता आणि ह्या आपल्या इस्रायल लोकांसाठी आपण काहीतरी करावं असं त्याच्या मनामध्ये होतंच. आणि एक दिवस त्याने एका इस्रायली माणसाला ठार करून त्याने इजिप्तच्या माणसाने त्याला ठार केला आणि एका ठिकाणी पुरलं. हे पाहिल्यानंतर तो संतापला होता. मग ज्याने मारलं होतं त्याने पकडलं आणि त्याला धरलं आणि मारलं आणि पुरलं. आणि त्यावेळेस त्याने आजूबाजूला पाहिलं की कोण मला बघतं का. प्रिय मित्रांनो, कदाचित त्यावेळेला त्याला जाणवलं नाही, पण नंतर ज्या वेळेला दुसऱ्या एका इजिप्शियन माणसाने सांगितलं की तू त्याला ठार केलं तसं आम्हाला तू ठार करण्यास आलेला आहेस काय. प्रिय मित्रांनो, त्यावेळेला मोशे हा आपल्या मामाकडे पळतो. हो माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, परमेश्वराची इच्छा अशी आहे की सगळ्या लोकांचं तारण व्हावं आणि त्या दृष्टिकोनातून तो प्रयत्न करतो. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त शुभवर्तमानामध्ये सांगतो आहे, हे खोराजिना, हे बेत्सेदा, तुमची काय परिस्थिती आहे. आणि ह्या परिसरातील लोकांनी महत्कृत्ये पाहून देखील त्याने येशूवर विश्वास ठेवला नाही, देवाच्या कार्यावर विश्वास ठेवला नाही, म्हणून त्यांचा नाश होणार. हो माझ्या प्रिय बंधूंनो, अशा परिस्थितीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त त्यांना पश्चाताप करण्यासाठी बोलावतो. परंतु आपल्याला ठाऊक आहे की
ते पश्चाताप करत नाहीत आणि म्हणून हळूहळू त्यांचा नाश होतो. आणि अशा लोकांना प्रभू येशू ख्रिस्त परिवर्तनासाठी जणू काही हाक देतो. परंतु माणसं सहजासहजी विश्वास ठेवत नाही आणि आपलं जीवन बदलत नाही. हो माझ्या प्रिय बंधूंनो, प्रभू परमेश्वराची इच्छा हीच आहे की माणसाने महत्कृत्य पाहून प्रभू येशू ख्रिस्ताची जे चमत्कार आहेत ते चमत्कार पाहून त्यानुसार आपलं जीवन येशूला समर्पित करावे.